पूरे दिन हम इतने व्यस्त रहते हैं, माइंड में बहुत सारे विचार आते हैं। भगवान को हम मानते हैं, उनका स्मरण करते हैं, तो हमें चिंतन करना है। खुद को बोल लो कि मैं कर सकता हूं, मैं करूंगा। और ये सब आपको ये पेड़ की तरह करना है। पेड़ मेडिटेशन करते हैं, ध्यानस्थ रहते हैं, साधु की तरह मौन रखते हैं, स्ट्रांगली आगे बढ़ते हैं, स्ट्रगल करते हैं नेचर से। वैसे ही हमें ये साल, हे वर्ष आपल्याला या कोविडमुळे, पॅन्डेमिक इयर आहे, महामारीचं वर्ष आहे आणि आपल्याला सगळ्यांना खूपच संघर्ष करावा लागला आहे सगळ्याच बाबतीत। सगळ्याच बाबतीत आपल्याला संघर्ष करावा लागलेला आहे आणि हा संघर्ष परिस्थितीशी आहे, कोविडशी आहे, अभ्यासाशी आहे। पण आपल्याला अभ्यासाचा प्रेशर आहे, बोर्डचा प्रेशर आहे, आपल्याला पॅरेंट्सचा प्रेशर आहे आणि या परिस्थितीत आपण स्ट्रगल करतो आहोत सारेच। आम्ही स्ट्रगल करतो आणि तुम्ही करता आहात। तुम्हाला जास्तीत जास्त आम्हाला कसं चांगल्या प्रकारे देता येईल, समजेल असं वाटतं आणि म्हणूनच याच्यातून हाच संदेश आपण घ्यायचा आहे की झाडासारखं आपल्याला जगलं पाहिजे, झाडासारखं आपल्याला वागलं पाहिजे आणि हाच संदेश आपण याच्यातून आत्मसात करायचा आहे। याच्यात आपल्याला झाडे जगवा, झाडे लावा, पर्यावरणाचं संरक्षण करा, वसुंधरा वाचवा, अशा प्रकारचे निबंध येण्याची शक्यता आहे। तर या आधारावर झाडांचे उपयोग काय आहेत, आपल्याला झाडं कशी उपयोगी पडतात, झाडांमुळे पर्यावरणाचं रक्षण कसं होतं, ग्लोबल वॉर्मिंग पासून कसं संरक्षण होतं, या सगळ्याचा तुम्ही विचार करून त्याचा एक एसे तयार करा, निबंध लिहा। मी सांगितलेलंच आहे तुम्हाला कसं तयार करायचं ते। हा, आणि अशा प्रकारे आपल्याला हा निबंध तयार करायचा, हा एक होमवर्क आहे तुमचा। आणि या कवितेचे मी सगळे तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्ही तुमच्या वहीत सोडवायचे आहेत आणि त्याच्यात आपलं शब्दार्थ पण दिलेले आहेत आणि त्याच्यात वाक्प्रचारही आहेत आणि प्रश्नोत्तरही आहेत आणि ॲप्रिसिएशन कसं लिहायचं हे आता तुम्हाला माहिती आहे। हा, या कवितेचे कवी कोण आहेत, या कवितेचा आशय थोडक्यात सांगा, हा, किंवा या कवितेतील ओळींचा अर्थ सांगा। अप्रिशिएशन लिहिताना तुम्हाला माहिती आहे काय काय करायचं ते। हा, शब्दांचे अर्थ सांगा, समानार्थी शब्द लिहा, ही कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे लिहा, या कवितेतून कोणता संदेश मिळालेला आहे। आणि अशा प्रकारे या कवितेचं अप्रिसिएशन तुमच्या टार्गेटमध्ये आहे आणि त्या टार्गेटमध्ये तुम्ही ते सगळे प्रश्न आकलन कृतीचे जे आहेत ते सगळे सोडवा। त्याच्यानंतर भाषा अभ्यासावर प्रश्न आहेत ते सोडवा, तुमच्या धड्याखालील प्रश्न जे आहेत ते सोडवा आणि आपण इंटरॅक्शन मध्ये त्या सगळ्याची आपण चर्चा करणार आहोत आणि आपण बरोबर हा तुमचा व्हिडिओ संपल्यावर इंटरॅक्शन साठी भेटणार आहोत। तेव्हा सगळ्यांना ही कविता नक्कीच समजली आहे असं मी गृहीत धरते। हॅव अ गुड डे। थँक्यू, धन्यवाद।